भारतीय जनता पार्टी आणि गद्दार गैंग, तुम देखना आंखों से, सुप्रिया ताई आएगी लाखों से। अमित शहाला आणि मोदीजींना का ताई नकोय माहितीये तुम्हाला? एक ती पट्टी सुप्रिया ताई त्यांना 2 हात करून संसदेमध्ये विचारते की कांदा निर्यात बंदी का केली? त्यांना ताटाखालची मांजरं पाहिजेत, त्यांना ताटाखालची मांजरं पाहिजेत। आम्ही जरा अभिषेक करायला मी मला 2 मिनिटं पाया पडू द्या। पहिले जरा सुप्रिया ताईंसाठी अभिषेक करू द्या। या महाराष्ट्राची लेक दिल्लीत गेली पाहिजे म्हणून आम्ही सोमेश्वराची पूजा करतो। हे प्रेम बरोबर ना प्रियांका? हे प्रेम लोकांचं आदरणीय ताई आदरणीय साहेबांवरती आहे। हे अचानक आलेलं नाहीये, हे कुंडीतलं फूल नाहीये। तुम्हा सर्व लोकांसाठी ज्यांनी आयुष्य झिजवलंय, 84 वर्षाचे बाहुबली तरुण मुलं इथं आहेत। अमरेंद्र महेंद्र बाहुबली नाही, खरा एकच बाहुबली आहे, ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब। आणि त्यांच्यासाठी सुप्रियाताईंसाठी ऐतिहासिक सभा होतीये। ही निवडणूक गावकी भावकीची नाही, माफ करा, ही निवडणूक नणंद भाऊजाईची नाही, ही महाराष्ट्राच्या बारामतीच्या अस्मितेची लढाई आहे। मला अभिमान वाटतो सुप्रियाताईंचा काका एका वडिलांचा आब राखण्यासाठी, कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कुठलीही खालच्या पातळीवरची टीका न करता वडिलांच्या बाजूने उभारणारी सह्याद्री कन्या म्हणजे सुप्रियाताई आहे। आपल्याला खूप काही दिलं, वडिलांना काय हवं असतं? एक प्रतिष्ठा राखणारी मुलगी। मी आदरणीय पवार साहेबांचे आभार व्यक्त करेन की तुम्ही आम्हाला सुप्रियाताईंसारखी नेता दिली जे वडिलांचाही आब राखते, सासरचाही आब राखते, माहेरचाही आब राखते। स्त्रिया इथं बसलेले आहेत, आपल्याला आयुष्यभर दोन्ही घरांसाठी झुरावं आणि झटावं लागतं। ही झुरणारी कन्या आहेत, झटणारी कन्या आहेत, त्याचबरोबर कुटुंबाचा आब राखणारी कन्या आहेत। आज 15 वर्ष तुमचा संसदेमध्ये बुलंद आवाज आहेत। अमित शहाला आणि मोदीजींना का ताई नकोयत माहितीये तुम्हाला? एक ती पट्टी सुप्रिया ताई त्यांना 2 हात करून संसदेमध्ये विचारते की कांदा निर्यात बंदी का केली? शेतकऱ्यांना हमी भाव का नाही? ट्रिपल तलाकवर बोला मोदीजी, तरुणांच्या नोकरीवरती बोला मोदीजी। म्हणून यांना सुप्रिया ताई सुळे नकोयत, त्यांना ताटाखालची मांजरं पाहिजेत। पण मला अभिमान वाटतो आपली वाघीण सह्याद्री कन्या सुप्रिया ताई कोणालाही न घाबरता, ईडीला बीडीला या सत्तेला न घाबरता नुसतं वडिलांच्याच बरोबर नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संघर्ष करतायत, याचा अभिमान तुम्हाला मला असला पाहिजे। आणि तुम्ही आता वक्ते म्हणाले, चंद्रकांत दादा म्हणतात आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे। त्यांना सांगितलं पाहिजे, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार। या सगळ्यांना गाडायला आदरणीय पवार साहेब सज्ज आहेत। आणि मला अभिमान वाटतो कोल्हापूरमध्ये सकाळची सभा, दुपारी तासगावला सभा आणि आता पवार साहेब इथे आहेत। महाराष्ट्राचा हा प्राण आहे। ते मोदीजी म्हणतात भटकती आत्मा, त्यांना सांगा तुमच्या गुजरातला सुद्धा भूकंपाचे जेव्हा धक्के बसले तेव्हा अटलजींनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींनी पवार साहेबांना फोन केला आणि म्हटलं की तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे जनक आहात, तुमची गरज आहे गुजरातला, हे कोणीतरी मोदीजींना सांगितलं पाहिजे। हो, पवार साहेब अस्वस्थ होतात कारण किल्लारीला भूकंप झाल्यावर दुसऱ्या तासाला पोहोचणारा नेता पवार साहेब आहे। लोकांचे दुःख बघून तुमच्याकडे दुष्काळ पडला त्यांना अस्वस्थता वाटते। हे आत्ताचे नेते काय आहेत? बांधावर जा, हाय बाय, तिकडेच जाय, मागं नको पाय। परंतु पवार साहेबांचा काळजाचं पाणी होतं कारण त्यांनी बारामतीच्या काटेवाडीपासून शेतकरी पुत्रापासून काम केलेलं आहे। आयत्या पिठावरच्या नागोबांना सांगा 4 जूनला बघा म्हणावं, फक्त लीड मोजायचं काम तुम्ही करायचंय, कारण गद्दारांना महाराष्ट्र थारा देत नाही। आणि लक्षात घ्या, पंढरपूरच्या विठ्ठलाची किंमत पंढरीच्या लोकांना कमी आहे, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर यांना जास्त आहे, कारण माणसाला आपल्या इथं असणारं सोनं कळत नाही। मला एकच असं म्हणायचंय ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि तुम्हाला बारामतीची लोक कोणीही विकत घेऊ शकत नाही, हे 50 खोकेवाल्यांना आणि गुजरात्यांना सांगायचंय। म्हणून एकच विनंती करे, तुम देखना आंखों से, भारतीय जनता पार्टी आणि गद्दार गैंग, तुम देखना आंखों से, सुप्रिया ताई आएगी लाखों से। जय हिंद, जय महाराष्ट्र।